इंदापूर तालुक्यातल्या भिगवण मध्ये जी काल घटना घडलेली होती, मुलीचं अपहरण झालेलं होतं, त्यानंतर आपण बघतोय की भिगवण परिसरामध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आलेला आहे. खरं तर काल संध्याकाळी भिगवण परिसरातल्या मुख्य बाजारपेठेमध्ये साधारणतः 4 वाजण्याच्या सुमारास 21 वर्षीय मुलीचं अपहरण करण्यात आलं. दोन युवकांनी आई आणि भाऊ मुलीसोबत असताना त्यांना मारहाण करत डोळ्यात मिरचीची पूड टाकून या मुलीचं अपहरण केलेलं होतं आणि त्यामुळं कालपासून या परिसरामध्ये तणावाचं वातावरण आहे. खरं तर आज भिगवण बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि त्यामुळं भिगवणच्या मुख्य बाजारपेठा आहेत त्या बऱ्यापैकी बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. खरं तर या उद्या शिवजयंती आहे आणि शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा तणाव वाढू नये, कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. खरं तर पुण्याचे पोलीस अधीक्षक आहेत संदीप सिंह गिल, हे देखील स्वतः या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सध्या ते भिगवण पोलीस ठाण्यामध्ये तळ ठोकून आहेत आणि लवकरच आरोपी शोधले जातील असं देखील म्हटलं जातंय. दुसरीकडे आपण पाहिलं तर भिगवण परिसरामध्ये आज सर्वत्र व्यापारपेठा बंद ठेवण्यात आलेली आहेत. आज भाजपचे गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप हे देखील दुपारच्या सुमारास भिगवणमध्ये येणार आहेत आणि पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणाची कारवाईची मागणी करणार आहेत. त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे. खरं तर पोलिसांकडून सांगितलं जातं की तांत्रिक तपासाच्या आधारावर या सर्व प्रक्रियांचा गुन्ह्याचा तपास जो आहे तो सुरू आहे. 2 आरोपी या प्रकरणामध्ये निष्पन्न झालेले, त्यांची नावं निष्पन्न झालेली आहेत आणि या आरोपींचा शोधासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी पथकं रवाना केलेले आहेत. नाकेबंदी करून या अपघात जी मुलगी अपहरण झालेली आहे त्या मुलीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आता बघावं लागेल पोलीस यंत्रणाकडून या प्रकरणामध्ये कोणत्या प्रकारचा तपास केला जातो आणि गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप आल्यानंतर या प्रकरणामध्ये नेमकं काय निष्पन्न होतं ते देखील पाहावं लागणार आहे. त्याप्रमाणे तेजस वसंत मोरे, मुंबई तक, इंदापूर.